नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय छान कथा घेऊन आले आहे. खरं तर 2008 साली पहिल्यांदा जेव्हा मी हे पुस्तक वाचलं, त्यानंतर वन्य प्राण्यांविषयी, जंगलाविषयी, तिथल्या लोकांविषयी माझ्या मनात एक आकर्षण, एक कुतूहल निर्माण झालं. ते आज सुद्धा थोडं देखील कमी झालेलं नाहीये. मी आज जे पुस्तक वाचणार आहे त्याचे लेखक आहेत विलास मनोहर. तर कथा वाचण्यापूर्वी आपण लेखकाविषयी थोडंसं माहिती करून घेऊयात. लेखक विलास बाळकृष्ण मनोहर 1975 साली ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात सहभागी झाले. या प्रकल्पात त्यांनी आदिवासींसाठी आरोग्य सेवा, शिक्षण आणि वन्य प्राण्यांच्या संगोपनाचे कार्य केले. नेगल हे विलास मनोहर यांचे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी हेमलकसा येथील डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत केलेल्या वन्य प्राण्यांच्या संगोपनाच्या अनुभवांचे वर्णन केले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटे यांना कुणी ओळखत नाही असं होणारच नाही, पण नेगलच्या निमित्ताने आपण थोडंसं विलास मनोहर यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊयात. नेगल या पुस्तकात बिबट्या, सिंह, मगर, साप, घुबड, सर्पगरुड आणि इतर अनेक प्राण्यांच्या अद्भुत आणि अजब विश्वातील अनुभवांचे वर्णन आहे. विलास मनोहर यांनी डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत हेमलकसा येथे वन्य प्राण्यांच्या संगोपनाचे कार्य केले. दारिद्र्य आणि अज्ञानामुळे त्या भागात वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत असे. शिकारीनंतर आदिवासी प्राण्यांची पिल्ले दवाखान्यात आणून देत, ज्यांची देखभाल आणि संगोपन विलास मनोहर आणि डॉक्टर प्रकाश आमटे करत असत. नेगल या पुस्तकात या अनुभवांचे सविस्तर वर्णन आहे, ज्यामुळे वाचकांना या कार्याची आणि वन्यजीवनाच्या विविध पैलूंची माहिती मिळते. खरं तर नेगल या पुस्तकाचे 2 भाग आहेत. आज आपण दुसरा भाग, हेमलकसाचे सांगाती, यातला काही भाग बघणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हे पुस्तक नक्कीच आवडणार. नेगल. नेगली 26 जून 1989 तिसऱ्यांदा बाळंत होऊन तिनं 2 बच्चे दिले. नेगलीची प्रकृती चांगली राहावी म्हणून आम्ही दोन्ही बच्चे तिच्यापासून लवकर वेगळे केले. तिची पण त्याला संमती असावी, कारण तिनं नाराजी दाखवली नव्हती. कधी बच्चांशी खेळून पिंजऱ्यात गेलो की ती पटकन जवळ येऊन वास घेत राही, हाताचा वास घेऊन चाटत राही. ती बच्चांना विसरली नक्की नव्हती. आम्ही बच्चांना नीट सांभाळू अशी तिची खात्री असावी. दोन्ही बच्चे घरात मोकळे होते, मटण खाऊ लागले होते, मात्र घरात अजिबात घाण करत नसत. अर्थात आम्ही दोघांनी त्यांचं काही करावं लागत नव्हतं. अनु, मोक्षा, जिंकू आणि आरती त्यांची चांगली काळजी घेत. त्यांनी त्या दोघांची मुन्ना व नेन्ना अशी नावे ठेवली होती. अनेक पॅन्थर हेमलकसा इथं ठेवून घेणं आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणं शक्य नव्हतं. वन खात्याशी बोलणी सुरू होती. शेवटी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वन खात्याच्या माणसांनी दोन्ही बच्चे नेले. अनु आणि कंपनीला बच्चे देण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि त्यांचे रडवेले चेहरे आम्हाला पाहवत नव्हते. पण इलाज काय होता. सिंह आम्हाला मिळाला त्यावेळी त्याचं वय 3 महिन्यांचं होतं असं देणाऱ्यानं सांगितलं होतं. आई जिवंत असूनही तो आमच्याकडे आला, कारण त्याची आई त्याला दूध पाजत नव्हती. आता आमच्याकडे येऊन वर्षाच्या वर झाल्यावर सिंहाचा बच्चा चांगला सुधारला होता. नेगलीच्या बरोबरीनं दिसत होता, मात्र अजून आयाळीचा पत्ता नव्हता. नेगली राजाबरोबर गुण्यागोविंदाने राहत होती, पण फक्त प्रकाशला अंगाला हात लावू देत असे. सिंह वर्षाचा होईपर्यंत संध्याकाळी आमच्याबरोबर मोकळा फिरावयास येत असे. एक चांगलं होतं
की तो नेगल आणि नेगलीसारखा लाडवलेला नव्हता. तो देऊ ते मटण खात असे. बिचाऱ्याच्या वाटेला त्यामुळे आतडी येत असत. आतापर्यंत माकड हा प्राणी माणसाच्या सर्वात जवळ आहे. खरं तर आपले पूर्वज माकड असं म्हणतात. साहजिक माणसानंतर सर्वात हुशार माकड असं समजतात. माझाही माकडाच्या सहवासानंतर तोच समज होता. पण आदिवासींनी प्राण्यांप्रमाणे पक्ष्यांची पिल्लंही आम्हाला आणून दिली होती. पक्षी मोठे झाले किंवा जखमी पक्षी बरे झाले की आम्ही त्यांना मोकळे सोडून देतो. पक्ष्यांचा सहवास फार फार तर 6 महिने मिळतो. अशाच एका सहवासातून कावळा हा फार बुद्धिमान पक्षी आहे हे आम्हाला समजलं. तो लबाड होता की प्रेमळ होता, तो परोपकारी होता की आईवडिलांचा पांग फेटणारा होता, हे प्रश्न आजही मला तरी सुटलेले नाही. त्याच सुमारास कुच्चेर गावच्या जुरूनं आम्हाला 3 ब्राउन आऊल जातीच्या घुबडांची पिल्लं आणून दिली होती. एका पिंजऱ्याच्या खोक्यात ती दिवसभर शेजारी शेजारी पुतळ्यासारखी बसून राहत. गांधींची 3 माकडं जशी शेजारी शेजारी दाखवतात अगदी तशीच. पाहायला येणारे लोक बऱ्याच वेळा ती जिवंत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी टाळ्या वाजवत, आवाज करत. उंदीर हे त्यांचं खरं बक्ष. अणू मोक्षा कंपनी कोठून कोठून उंदीर पकडून आणत असत. उंदीर पिंजऱ्यावर टाकल्यावर मात्र घुबडं समाधी मोडत आणि उंदीर फस्त करून परत समाधीस्थ होत. ती जवळजवळ 2 वर्ष आमच्याकडे होती. चांगली मोठी झाली. रात्री त्यांचे भाईबंद बाहेरून आवाज देत. त्याला ती उत्तर देऊ लागली. एका रात्री पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला. सकाळी फक्त 2 घुबडं पिंजऱ्यात होती. एक रात्री भाईबंदांकडे गेलं होतं. नंतर 2 दिवस पिंजऱ्याचं दार उघडं ठेवूनही ती दोघं काही गेली नाहीत. रात्री घरावर बगीच्यात बसून भाईबंद आवाज तर देत होते. 4थ्या रात्री आम्ही मुद्दामहून जागे राहिलो. मध्यरात्री एक घुबड पिंजऱ्याजवळ बाहेरून आलेला आम्ही पाहिलं. थोडा वेळ त्याचे विचित्र आवाज झाले. त्या रात्री उरलेले दोघंही भाईबंदांजवळ चालले गेले. काल जे घुबड अगदी पिंजऱ्यापाशी आलं होतं ते पूर्वी ह्यांच्याबरोबर पिंजऱ्यात राहिलेलं घुबड असेल का? आपल्या 2 भावांशी ते काय बोलत असेल? चला बाहेर, खूप मज्जा आहे, अरे खाण्याची सुद्धा काळजी नाही, असं सांगितल्यावर उरलेली 2 जण गेली असावीत का? आता कोणी म्हणेल काय ह्या कवी कल्पना करतात. पण आम्हाला जो एका लबाड, हुशार, परोपकारी कावळ्याचा अनुभव आला आहे त्यावरून पक्षीही फार हुशार असतात. त्यांची आपली भाषा असते हे मी ठामपणे म्हणू शकतो. पक्षीही आवाज व स्पर्श जाणू शकतो. एका कावळ्यानं आम्हाला बरंच काही शिकवलं आहे. इथं म्हणजे हेमलकसा, भामरागड परिसरात सुरुवातीला पक्षीच दिसत नसत. प्रत्येक आदिवासी फिरताना स्वतःबरोबर पक्षी मारण्याचं धनुष्य बाळगत असे. त्याच्या माडिया भाषेत धनुष्याला गुंटील म्हणतात. सोबत चिकन मातीनं केलेले गोल गुळगुळीत गोटे असत. अगदी नेटरिटर इतका बारीक पक्षीही ते मारून भाजून खात. आमच्या प्राणीप्रेमाचा, अनाथालयाचा आदिवासी क्षेत्रात सर्वदूर खूप झालेला परिणाम आमच्या लक्षात येऊ लागला. आदिवासींचं राहणीमान सुधारलं. मुलं शिकू लागली. हळूहळू शिकार कमी झाली. पक्षी मारणं तर जवळजवळ बंद झाल्यासारखं आहे. पूर्वी प्रत्येकाच्या खांद्यावर दिसणारी पक्षी मारण्याची गुंटील आता अँटिक झाली. आम्ही एक गुंटील इथं लोकांना दाखवण्यासाठी मुद्दाम जपून ठेवली आहे. सुरुवातीला आमच्या आश्रमशाळेतील मुलं पण पक्षी मारून खात. हळूहळू पक्षी दिसू लागले. मग चिमण्या घरात वळचणीला घरटी बांधू लागल्या. मग कावळे आले आणि 1995 पासून कोकिळेचा आवाजही ऐकू येऊ लागला. कावळे आले म्हणून कोकिळा आल्या, कारण कोकिळेची अंडी कोण उबवणार? कावळा उष्ट्या खरकट्यावर जगतो. आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारली. स्वतः अन्न खाऊन बाहेर टाकलं जाऊ लागलं. प्रकल्पावर कावळ्यांची संख्या वाढू लागली. कधी कधी त्यांचा त्रास होत असे. प्राण्यांना उघड्यावर खाणं दिलं तर ते खाण्यातील हिस्सा मागू लागले. कावळ्यांनी प्रकल्पावरील उंच झाडांवर घरटी बांधणं सुरू केलं. कधी कधी कावळ्यांची पिल्लं खाली जमिनीवर पडत. कोणी पिल्लांजवळून जाऊ लागलं तर नुसते त्याच्या आईबाप नाही तर
20-25 कावळे हवाई हल्ले करू लागले. एकदा अशाच एका हवाई हल्ल्यात आश्रमशाळेतील एका आदिवासी मुलाच्या डोक्याला चोचीची जखम झाली. आम्ही जिथं कावळ्याचं पिल्लू पडलं होतं तिथं गेलो. प्रकाशनं कावळ्याचं पिल्लू हातात काठी घेऊन उचललं. सोबत आरडाओरडा करण्यास अणुमोक्षा होते, तरी वरून हवाई हल्ला होतच होता. एका कावळ्यानं मला खांद्यावर चोच मारली. आम्ही कावळ्याचं पिल्लू घुबडाच्या पिंजऱ्यात ठेवलं. 2-4 तासांच्या कलकलाटानंतर ते शांतता झाली. प्रकाश, जगन 4-5 महिन्यांपूर्वी जीपनं हेमलकशाला येत असताना त्यांना रस्त्यावर एक घुबड पडलेलं दिसलं. बहुधा आधी गेलेल्या ट्रकवर ते आपटलं असावं. रात्र होती. रात्री अनेक वेळा नाईट जार, घुबड असे निशाचर पक्षी रस्त्यावर गाडी समोरून उडत जातात. प्रकाशनं घुबडाला उचलून इथं आणलं. त्याचा एक पंख दुखावलेला होता व एका डोळ्याला दुखापत झाली होती. 2 महिन्यांच्या औषधोपचारानं ते सुधारलं. डोळा मात्र कायमचा निकामी झाला. त्यानंतर एका सकाळी आम्ही त्याला मोकळं सोडलं, पण कावळ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला खाली पाडलं. शेवटी त्याला एका पिंजऱ्यात ठेवावं लागलं. ते पिंजऱ्यातच वरच्या बाजूला फळीवर बसलेलं असे. त्याच पिंजऱ्यात हे उचललेलं कावळ्याचं पिल्लू ठेवलं. पिल्लाला उडता येत नव्हतं म्हणून ते खाली जमिनीवर असे, घुबड वर फळीवर असे. कावळ्यासाठी पिंजऱ्याच्या ताटलीत भात ठेवला. 2 दिवसांनी लक्षात आलं की 2 कावळे पिंजऱ्यापाशी येतात. मग आम्ही लांबून लक्ष ठेवून बसलो. कावळे प्रथम पिंजऱ्याच्या वर बसत, ओरडत, मान वाकडी करून इकडे तिकडे पाहत, परत आवाज देत. पिंजऱ्यातील कावळ्याचं पिल्लू उड्या मारत पिंजऱ्याच्या जाळीजवळ येत असे. एक कावळा पटकन जमिनीवर उतरून उड्या मारत जाळीपाशी येई. चोच जाळीतून आत घालून पिल्लाला भरवत असे. कावळ्याचं पिल्लू चोच उघडून तयारच असे. मग दुसरा कावळा खाली उतरून पिल्लाला बाहेरून भरवत असे. दोघं उडून जात. 10-15 मिनिटात परत येत. आता तेथून जाणाऱ्या अगदी लहान मुलावरही ते कावळे हल्ला करत नव्हते. मध्ये मध्ये पिल्लू पिंजऱ्यातील ताटलीतील भात पण खाई. बाहेरून त्याचे आईबाप दिवसभर भरवत होते. पक्षातील हे मुलांवरचं प्रेम पाहून मन भरून आलं. काल आपल्यावर हल्ला करणारे हेच का ते कावळे असं मनात आलं. चला म्हटलं, आम्हावर ह्या पिल्लाची काळजी नाही. पुढे महिनाभर हा कार्यक्रम चालू होता. हळूहळू कावळ्याचा बच्चा उडण्याचा पिंजऱ्यातच थोडा थोडा प्रयत्न करू लागला. आम्ही त्याचे आईबाप येतात का ह्याकडे लक्ष दिलं नाही, पण बहुधा येत नसावेत, कारण येता जाता कधी दिसले तरी नाहीत. पक्ष्यांमध्ये आपल्या पिलाला किती दिवसानंतर भरवण्याचं सोडत असतील कोण जाणे. कोंबडी पिल्लांबरोबर 3-4 महिने राहते. भरवत नसली तरी पिल्लांना कसं खाणं शोधावं, माती उकरून कसं खावं हे कृतीनं दाखवत असते. आमची मेघली बच्चांना महिनाभर प्रेमानं दूध पाजत असे, पण पुढे टाळाटाळ करी, दुधाचं रेशनिंग करी. एकदा दुपारी पाहतो तर कावळ्याचं पिल्लू पिंजऱ्यातच वरच्या फळीवर घुबडा शेजारी बसलेलं. अर्थात पिल्लू कसलं चांगला कावळा दिसत होता तो. नाहीतरी घुबड बिचारं एकटं होतं, त्याला सोबती मिळाला. त्यामुळे त्याला मोकळं सोडण्याचा विचार आला नाही. दोघांकडे विशेष लक्ष देण्याचं काही कारण नव्हतं. सर्व प्राण्यांकडे नेहमी रोज 2 वेळा तरी जाणं होत असे. बहुतेक वेळा कोणी ना कोणी पाहुणे बरोबर असतच. कधी कधी कावळा चोचीनं घुबडाबरोबर खेळताना दिसे. पाहुण्यांनाही कावळा घुबड एकत्र पाहून गंमत वाटे. 3-4 महिन्यानंतर एकदा पिंजऱ्यात जमिनीवर पिसं पडलेली पाहिली. तशीच आणखी 2-3दा पिसं पाहिल्यावर लांबून नजर ठेवली. कावळा घुबडाच्या पोटावरची छातीवरची पिसं चोचीनं खेचून काढताना सापडला. आम्ही पिंजऱ्याजवळ उभे असलो की तो अत्यंत सभ्यपणे स्वतःचे पंख, पोट, पिसं चोचीनं साफ करत राही. नाहीतर उगाच मान वाकडी करून इकडे तिकडे पाहत घुबड पिंजऱ्यात आहे की नाही हे माहीत नाही असं दाखवी. लगेच त्याला तेथून उचलून देवखारीच्या व माऊस डिअरच्या पिंजऱ्यात हलवला. एकतर घुबड हा पक्षी निशाचर आहे. त्याची दृष्टी दिवसा उजेडात खूप अधू असते. शिवाय तो दिवसा झोपेत असतो. कावळ्याचं नेमकं उलटं असतं. तो घुबडाशी खेळण्यासही जात असेल.
घुबड खेळत नसेल म्हणून चिडून तो हे करत असावा असं वाटत होतं. नवीन पिंजऱ्यात 2 देवखारी होत्या. त्या भरपूर चपळ होत्या. दिवसा जाग्या असत. चोचीनं एक पंख पसरून दिवसा जाग्या असत. कावळ्यानं त्रास देण्याचं ठरवलं तरी त्याला ते शक्य नव्हतं. माऊस डिअर अत्यंत शांत व लाजरं होतं. ते दिवसभर एका खोक्यात बसून राही. रात्री चारा खाण्यासाठी पिंजऱ्यात हिंडे इतकंच. कावळा शक्यतो वरच बसणं पसंत करणारा, म्हणजे माऊस डिअरला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी. पुन्हा हा पिंजरा बरोबर प्रकाशच्या घरासमोर आहे. प्रकाशच्या घराच्या व्हरांड्यातूनही लक्ष राहू शकतं. पुढे 8-10 दिवस आम्ही कावळ्यावर नजर ठेवून होतो. त्याच्या वागणुकीत कोणताच असभ्यपणा दिसला नाही. तो खाण्यासाठी जमिनीवर उतरत असे, पण पोळी, टोमॅटो, वांगी यांचा तुकडा तोंडात घेऊन तो दांडीवर जाऊन खात राही. तो कधी खारीच्या जवळपास जाताना दिसला नाही. आम्ही निर्धास्त झालो. फक्त झाडावरून, पिंजऱ्यावरून इतर कावळे ओरडले तर तो साद देत असे. पण ते घुबडाच्या पिंजऱ्यातही होतं तेव्हाही चाले. ते नैसर्गिक होतं. एकदा गप्पा मारताना त्याला मोकळं सोडावं असं ठरतही होतं. पण ह्यानं गरीब बिचाऱ्या घुबडाला त्रास दिला. त्याला अजून 2-3 महिने राहू दे पिंजऱ्यात, मग सोडू, नाहीतर त्याला ठेवून तरी काय करायचं असं ठरलं. एकंदरीत तो फक्त कैदेत होता. सक्त मजुरीचा प्रश्नच नाही. खाणं पिणं सर्व काही होतं, फक्त उडण्यावर बंदी. त्याला राजकीय बंदी म्हणा ना. आता तो चांगला लठ्ठ दिसू लागला. त्याचा खोडकरपणा कमी झाला की घुबडच त्याला त्रास देत होती असा प्रश्न पडला. मला प्रकाशला तो चक्क ओळखू लागला. एकदा दुपारी जेवणानंतर घरी पेपर वाचत असताना प्रकाशचा निरोप आला, घरी ये. नेगली राजाचं परत क्रॉसिंग सुरू झालं की काय ह्या विचारात मी प्रकाशकडे गेलो. प्रकाश व्हरांड्यात डोळ्यांसमोर पेपर घेऊन कोच्यावर बसला होता. मी शेजारी बसल्यावर प्रकाश हळू आवाजात म्हणाला, डोळ्यांसमोर पेपर पकड, पण समोर पिंजऱ्यातील कावळ्याकडे पहा. मी डोळ्यासमोर पेपर धरला. पेपरच्या वरच्या कडेवरून समोरच्या पिंजऱ्याकडे पाहू लागलो. दुपारची शांत वेळ असल्याने कसलेच आवाज नव्हते. शाळा चालू असल्यानं कोठे मुलं पण नव्हती. दोन्ही देवखारी कोपऱ्यातील मडक्यात शांतपणे वामकुक्षी करत होत्या. माऊस डिअर नेहमीसारखं खाली खोक्यात बसलेलं होतं. आमचा कावळा मात्र एकदा मान एकदा इकडे एकदा तिकडे वाकडी करून कसला तरी वेध घेत होता. काही वेळ गेला. पिंजऱ्यातील कावळा ओरडला. त्याचबरोबर पिंजऱ्याच्या वर असलेल्या झाडावरून एका कावळ्यानं आवाज दिला. मी झाडाकडे नीट पाहिलं. झाडावर कावळ्याची जोडी बसली होती. अरेच्चा, याचे आई वडील अजून येतात वाटतं. माझं मन भरवून आलं. सहवास नसताना पक्षातही एवढं प्रेम असतं की काय? प्रकाश, त्याचे आईबाप अजून येतात का रे? मी विचारलं. प्रकाश डोळ्यासमोरचा पेपर न हलवता हळू आवाजात म्हणाला, हळू बोल, ते सावध होतील. नुसती गंमत पहा. आता तू आलास म्हणून ते शांत आहेत, सावध झाले आहेत. ह्या पिंजऱ्यावर दोन्ही बाजूनी उतरते सिमेंटचे पत्रे बसवलेले आहेत. वरच्या बाजूला सिमेंटच्या पत्र्याची डोंगी बसवलेली आहे. काही वेळानंतर झाडावरील एक कावळा सिमेंटच्या पत्र्यावर उतरला. दुसरा झाडावरून मान वाकडी करून टेहळणी करत होता. कावळा पत्र्यावर उतरल्याचा आवाज झाल्याबरोबर आमचा पिंजऱ्यातील कावळा ओरडला. त्याच वेळी झाडावरचा कावळा ओरडला. पिंजऱ्याच्या पत्र्यावरील कावळा फक्त मान वाकडी करून सगळीकडे पाहत होता. झाडावरच्या कावळ्याचा आवाज ऐकताना पिंजऱ्यातील कावळा पिंजऱ्यात जमिनीवर उतरला. दोन्ही पायावर उड्या मारत खाण्याच्या ट्रेकडे गेला. तो पोळीचा एक तुकडा चोचीत धरून उडाला व पिंजऱ्यात एकदम वर जाऊन बसला. आता आम्ही त्याची फक्त शेपूट पाहू शकत होतो. वरचे सिमेंटचे पत्रे पावसासाठी मागे उतरते होते. पत्र्यावरचा कावळा उड्या घेत वर वर जात टोकाला पोचला. वरच्या कावळ्याच्या तोंडात पोळीचा तुकडा आला तशी तो उडाला, झाडावर जाऊन बसला. झाडावरचा दुसरा कावळा पत्र्यावर उतरला व ओरडला. पत्र्यातील कावळा परत खाली उतरून पोळीचा तुकडा घेऊन वरच्या बाजूला गेला.
वरचा कावळा उड्या मारत पत्र्यावर वर जाऊ लागला. पत्र्याच्या फटीतून तो तुकडा कावळ्याच्या चोचीत आला असेल तोच मी एकदम अरे हड करत उभ्या झालो. पत्र्यावरच्या कावळ्याची गडबड झाली. चोचीतला तुकडा पत्र्यावर पडला. प्रकाशनं समोरचं पेपर खाली ठेवला. हसत हसत तो उभा राहिला. पिंजऱ्यातील कावळा काही झालंच नाही असं भासवत चोचीनं एक पंख पसरून साफ करत होता. किती दिवसापासून हे चालू आहे? प्रकाश म्हणाला. अरे आता तुला बोलावलं त्याच्या आधी मी पाहिलं. चल आत्ताच त्याला मोकळं करून टाकू. आम्ही पिंजऱ्यात गेलो. लाडकी रेखा खार उड्या मारत आली. प्रकाशच्या खांद्यावर बसली. कावळा आम्हा दोघांना ओळखत होता. आज प्रथम आम्ही त्याला चांगलं ओळखलं होतं. मी पुढे होत त्याला उडवलं. प्रकाश समोर पाठ करून बसताच प्रकाशनं त्याला मागून पकडलं. मी प्रथम पिंजऱ्याबाहेर आलो. प्रकाशनं कावळा माझ्या हातात दिला. मी वर पाहिलं. कावळ्याची जोडी झाडावरून माना वाकड्या कर करून पाहत होती. हवाई हल्ला करण्याचा त्यांचा विचार नसावा, कारण त्यांना उडताना प्रथम थोडे पाय दाबून पाठ खाली घ्यावी लागते. ते तशा अवस्थेत नव्हते. त्यांचा आवाजही बंद होता. तो हुशार, प्रेमळ, लुच्छा, परोपकारी कावळा माझ्या हातात होता. त्याला नक्की काय वाटत असेल? कावळ्याचा मेंदू किती भावना व्यक्त करू शकत असेल? शांततेचे प्रतीक कबूतर एखाद्या कार्यक्रमात जसं सोडतात तसं मी कावळ्याला हात उंच करून हलकं सोडवून स्वातंत्र्य बहाल केलं. तो उडाला, पण वरच्या झाडावर न बसता लांबवर उंच झाडावर गेला. त्या पाठोपाठ झाडावरचे दोन्ही कावळे त्याच्याकडे उडत गेले. पिंजऱ्यातील बच्चा कावळा पिंजऱ्यातील अन्न किती दिवसांपासून बाहेरच्यांना पुरवत होता. बाहेरचे दोघं त्याचे आईबाप होते की मित्र की कोणत्याही भाईबंधांना तो देत असे. निसर्गात असं असतं का? पिंजऱ्यातील पोळीचा तुकडा बाहेरच्यांनी प्रथम कसा मागितला असेल? कावळ्याची भाषा इतकी प्रगत आहे का? बाहेरचे दोघं त्याचे आईबाप असतील तर मुलाचं कर्तव्य म्हणून तो ते करत असेल का? अशा अनेक प्रश्नांवर कधी कावळा दिसला की मी विचार करत राहतो. त्या बच्चा कावळ्याला हुशार की लबाड, की परोपकारी की प्रेमळ म्हणावं हे कोणी मला सांगेल का? कावळ्यानं दगड टाकून मडक्यातील पाणी वर वर आणून नंतर प्यायलं, ही गोष्ट खरी सुद्धा असू शकते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेच्या पुढील भागासाठी कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. पुन्हा अशा सुंदर कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.